नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं नमिताज ब्लॉगमध्ये। तर आज आहे गुरुपौर्णिमा। आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून आम्हाला स्वामींच्या मंदिरामध्ये अभिषेक करण्यासाठी जायचं आहे। आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 6:30। तर आता इथे मी बनवते शिरा प्रसादासाठी। तर इथे मी बनवते शिरा। तर चला आता मी शिरा बनवून घेते। तर इथे प्रसादाचा शिरा सुद्धा माझा तयार झालेला आहे। तर चला आता मी पण आवरून घेते। हे लागणारे सगळे साहित्य मी रात्रीच भरून ठेवलेलं आहे। आणि इथे पूजा वगैरे सुद्धा झालेली आहे। छान अशी पूजा झालेली आहे। तर इथे आहेत शंकर महाराज। आणि इथे आता श्रवण पुढे जातोय, कारण 7 वाजलेले आहेत। तर आता माझं पण पूजा वगैरे आवरलेली आहे। इथं छान अशी पूजा झालेली आहे। तर चला आता मी पण जाते मंदिरामध्ये। तर इथे आम्ही आता मंदिरामध्ये आलेलो आहे। आणि इथे ना पूजा चालू होती स्वामी देवांची सुद्धा। आणि इथे ना श्रवण बसणार होता अभिषेक करण्यासाठी। तर इथे त्याच्याबरोबर आहे ना अजून 2-3 जण होती अभिषेक करण्यासाठी। इथे पूजा वगैरे सगळी मांडून झाली होती। अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य समर्पयामि। घृतस्नानं समर्पयामि। दधि समर्पयामि। तथा वैष्णवी विष्णुमयो वाजादेयो नादेवी शेषधा देवताः महाविराटचन्द्रः ओम नमः शम्भवम् इति बीजमं मयो भवम् इति शक्तिः नमः शर्करायति बीजं सुषुष्टां शक्तिः नमः ऋषिकेभ्यो रञ्जस्तमः इति कीलकमः। श्री स्वामी स्वामी समर्थ देवता पितृर्थाभिषेके जपे विनियोगाः। नमो नमो विरूपेभ्यो विरूपक्षेभ्यो नमो नमो। कपडा देतो, कपडा कपड्याने पुसा। कपड्याने पुसून दे माझ्या, ती स्वच्छ पुसा। ओम समर्पयामि। हरिद्वां समर्पयामि। पुनाक्षराच्या अक्षरां पतु समर्पयामि। फुलवाची पुष्पाणि समर्पयामि। आणि समर्पयामि पाणी। तर आता इथे आम्ही पूजा वगैरे आवरून आहे ना दत्ताच्या मंदिरात चाललो होतो। पण त्याच्या अगोदर श्रवणचं काही कॉलेजमध्ये काम होतं, तर ते आवरलं। आणि तिथून नंतर आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो। वडापाव घेतला होता इथे। तर इथे मिसळसुद्धा घेतली होती आणि मसाला डोसासुद्धा घेतला होता। मिसळ खूप झणझणीत मस्त होती आणि मसाला डोसा पण खूप छान होता। पण हे वडापावसाठी खूप फेमस आहे। आणि इथे आलो होतो आता आम्ही दत्ताच्या मंदिरात। तर इथे मस्त असं हे मोठं दत्ताचं मंदिर आहे। मंदिर तर आतमध्ये खूप छान आहे।
नारळ 40 रुपयाला आहे, सगळी बिलं 50 रुपयाला. बघू शकता इथे तुम्ही मंदिर किती सुंदर आहे. मस्त असं कलरिंग केलेलं आहे मंदिराला. आधी केलेलं नव्हतं, आत्ता हे काम केलेलं आहे. तर मंदिर खूप छान दिसत होतं. आणि आज आहे ना गुरुपौर्णिमा होती, त्याच्यामुळे गर्दी पण भरपूर होती. आणि आज सजावट पण फुलांनी खूप सुंदर केलेली होती. छानच वाटत होतं मंदिर एकदम आज. तर इथे मंदिराच्या पाठीमागे आहे ना भक्तांसाठी इथे भक्तनिवास तयार करतायत. तर त्याचं सुद्धा इथे बांधकाम चालू होतं. तर इथे आम्ही थांबलो होतो शेतामध्ये. तर ह्या काकांनी आम्हाला आहे ना फ्लावर दिला एकदम फ्रेश असा, आणि टमाटरसुद्धा दिले. खूप छान फ्रेश होते, एकदम फ्रेश असं फ्लावर आहे हा. एकदम ताजा शेतामध्ये या काकांनी आपल्याला चांगलं फ्रेश मध्ये हा चौघा तिकडे हा ते दिसते का बघा. तो हात घाला, तो घातला याने हात बरोबर. चौघा हा बघ अजून बघा फ्रेश टोमॅटो बघा तुम्हाला टमाटाची चटणी बनवली. फ्रेश टोमॅटो धरण सोडलंय बघ. हां ते वीर धरण. तर इथे देवाचं दर्शन घेऊन घरी जात असताना आम्हाला येणार रस्त्यामध्ये वीर धरण लागतं. तर म्हटलं थोड्या वेळ थांबूया. आणि निसर्ग पण खूप छान झालेला आहे, मस्त सगळीकडे हिरवळ झालेली आहे. तर गेल्या गेल्या आहे ना मला पाणी बघून असं खूप चक्कर आल्यासारखं झालं थोडंसं. आणि हवा पण भरपूर सुटली होती आणि भरपूर असं पाणी आलेलं आहे धरणाला. आता पाऊस चालू होता ना त्याच्यामुळे, आणि धरण एकदम फुल भरलेलं आहे. तर बघू शकता इथे तुम्ही किती पाणी आहे आणि भरपूर हवा सुटली होती. तर आता आम्ही आलेलो आहे वीर म्हस्कोबाला. तर म्हटलं चला वीर म्हस्कोबाचं पण आज दर्शन घेऊया. गुरुपौर्णिमा होती म्हणून आम्ही भरपूर मंदिरामध्ये आज दर्शन घेतलं. खूप छान वाटलं आम्हाला सगळीकडे दर्शन घेऊन. आणि जाताना ना आम्हाला बाळूमामाचं सुद्धा मंदिर लागलं होतं. तर आम्ही त्याचं सुद्धा छान असं दर्शन घेतलं. ते पण तुम्हाला पुढे दिसेलच.
तर आता पावसामुळे आहे ना सगळीकडेच भरपूर अशी छान हिरवळ झालेली होती आणि जेव्हा पण मी अशा हिरवळीच्या ठिकाणी जाते ना तर मला काय माहिती खूप छान वाटतं. ती शांतता, तो हिरवळपणा असं म्हणजे खूप आवडतं. मला असं वाटतं की तिथेच राहूया, घरी येण्याची इच्छा होत नाही. तर इथे आलो आम्ही आता बाळूमामाच्या मंदिरात. तर मी आहे ना याच्या अगोदर आदमापूरला सुद्धा जाऊन आलेले आहे आणि ते सुद्धा मंदिर आहे ना खूप छान आहे. जेव्हा मी जायच्या अगोदर आहे ना मला वाटलं काय छोटंसं मंदिर असेल, पण तिथे गेल्यावरती मी बघितलं की खूप सुंदर मंदिर होतं ते आदमापूरचं. मला इतकं आवडलं, भरपूर मोठं आणि तिथे पण आतमध्ये गेल्यावर इतकं प्रसन्न वाटत होतं ना. तर मी तिथे सुद्धा गेलेली आहे, ते सुद्धा मंदिर पाहिलेलं आहे. तुम्ही जर गेले नसेल ना तर तिथे नक्की जाऊन बघा. खूप सुंदर मंदिर आहे आदमापूरचं सुद्धा आणि भरपूर मोठं आहे आणि तिथे राहण्याची वगैरे सोयीसुद्धा आहे, भक्त निवाससुद्धा तिथे आहे. तर हे सुद्धा मंदिर बघू शकता तुम्ही किती छान आहे आणि भरपूर इथे स्वच्छता होते आणि इथे पण आहे ना भरपूर अशी शांतता होती. मला तिथे भरपूर वेळ मी थोडी थांबली होती. छान वाटलं, मला मनाला एकदम शांत वाटलं. तर संध्याकाळी आम्ही इथे ना परत स्वामींच्या मंदिरात आलो होतो, कारण आज संध्याकाळी आहे ना महाप्रसाद होता. तर प्रसादामध्ये होतं सांबर, भात आणि शिरा होता. तर प्रसाद तर खूप चविष्ट झाला होता आणि इथे आहे ना श्रवणनीसुद्धा प्रसाद वाढण्यासाठी मदत केली आणि आहे ना अशी आम्ही साजरी केली आमची गुरुपौर्णिमा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.